गणेश उत्सवाला अजून 1 महिना अवधी असतानाच शहरासह जिल्ह्यात गणेश मूर्तींच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। सध्या जवळपास 80% अधिक मूर्ती बुक झाल्या असून उर्वरित मूर्तीही लवकरच विक्रीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। वाढत्या मागणीमुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, गोंद, सजावटीच्या वस्तू यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत। परिणामी मूर्तींच्या किमतीतही सरासरी 15 ते 25% वाढ झाली आहे। 5 फुटावरील आकर्षक मूर्ती 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत तर 20 ते 25 फूट उंचीची मूर्ती 2 लाख रुपयांपर्यंत विकली जात आहे। आमची लवकर बुकिंग झालेली आहे, तरी 90-95% मूर्ती आमची बुकिंग आहे। जिल्ह्यातून साधारणतः तरी 40-50% बुकिंग आहे, बाहेरची पण 40-50% बुकिंग आहे। जास्त नाही तरी 30-35% बुकिंग आहे बाहेरची। बाकी मग सगळे आपल्या नंदुरबार जिल्हा वगैरे आजूबाजूचे खेडे वगैरे तिचे रेट दरवर्षी वाढतात। यावेळेस पण 4 फुटाची मूर्ती 15,000 पासून तर मग लाख 2 लाखपर्यंत आहे आपल्याकडे। 20-25 फूट मूर्त्या तरी 2-2.5 लाखापर्यंत जातो। जसे ऑर्डर असते तसे रेट असतो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तरी 30 एक असतील, नंदुरबारमध्ये 20 एक गोडाऊन आहे। ते उलाढाल म्हटलं तर 5-7 करोडची तो होऊन जातात। यावर्षी जास्त प्रमाण वाढलं आहे, कारण कस्टमरची डिमांड वाढली आहे, म्हणून मग मूर्त्याही वाढल्या आहे, त्यामुळे त्याप्रमाणे उलाढालही वाढायला सगळे पॅटर्न भरपूर आहेत, सगळे नवीनच आहेत। कारण कस्टमरला प्रत्येक वर्षी नवीन काही नाही तर काही हवं असतं, पण प्रत्येकाला जसं नवीन पॅटर्न पाहिजे तसं आम्ही बनवून दिलं। आज तरी भोलेनाथ वगैरे भरपूर आहेत, नंदीवाली। जिल्ह्यात नंदुरबार शहरासह शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापूर भागात सध्या 30 ते 35 मूर्ती कारखाने कार्यरत आहेत। या कारखान्यात अनेक कारागिरांनी जून महिन्यापासूनच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती। कारखान्यांमध्ये स्थानिक युवक, महिला, दिव्यांग कलाकार अशा विविध स्तरातील लोकांना रोजगार मिळाला आहे। मूर्ती विक्रीसह सजावटीचे साहित्य, शाडू, मातीची पारंपरिक व आकर्षक पद्धतीच्या मूर्तींची मागणीही झपाट्याने वाढली आहे। त्यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात मिळून तब्बल 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे। गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची तयारी सुरू असून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाही वाढती मागणी आहे।